बघा वातावरण बघा कसं केलेलं आहे ते. कसे आहेत मित्रांनो, मजेत ना. आपल्या देवाचा गड देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, पुन्हा एकदा पावसाने जोरात आगमन केलेलं आहे आणि शेतकरी राजाला जे प्रश्न पडलेले होते, पाऊस लागेल का, शेती होईल का, या आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. शेतकरी राजाचं किती खुश असेल आणि शेती करायला भेटते का, नांगरणी करायला भेटते का, ते आपण पाहूया. आणि हा आपल्याला क्षण भेटला नांगरणी करताना, तर नक्की तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, चॅनल नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा, बाजूला बेल करा, दाबा, नोटिफिकेशन ऑल करा विसरू नका. जाऊया पाऊस दाखवतो तुम्हाला कशाप्रकारे आगमन झालं आहे ते पावसाचं. आणि शेतकरी राजा भेटतो का आपल्याकडे, जो जगाचा पोशिंदा आहे. चला बघा वातावरण बघा कसं केलेलं आहे ते. ढगाळ वातावरण आणि त्यात पाऊस, बारीक बारीक पाऊस आहे. आता थोडा वाढला आहे, तर या ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात झाली आहे बघा. तर मित्रांनो, पुन्हा एकदा पावसाने आगमन केलेलं आहे जोरदार, बघू शकता. मित्रांनो, आता पावसाला सुरुवात झालेली आहे. ढगाळ वातावरण केलेलं आहे पूर्ण, बघू शकता. बघा मस्त वाटतंय. कौलारू घर समोरचं, आमचंही कौलारू घरच आहे, पण आता हे भारी वाटतंय मस्त की पावसातलं घर. कारण पुन्हा एकदा पावसाचं आगमन झालेलं आहे आणि शेतकरी राजा जो दुःखी होता पावसामुळे शेती होणार नाही, त्याला आता खूप मनापासून आनंद झाला असेल, कारण त्याची आता शेती होणार आणि नांगरणी पण होणार. तर जे भात पेरलेलं होतं शेती लावण्यासाठी, त्यांना आज मोकळा श्वास घेतला, कारण पावसाचं आगमन झाल्यामुळे. बघू शकता तुम्ही, पावसाची सुरुवात झालेली आहे आज दुपारपासून. तर मित्रांनो बघा, जोरात पाऊस आला आणि आज असं वाटतंय की पूर्णपणे इकडचे कोपरे वगैरे आहेत जे शेतीसाठी वापरले जातात, शेतकरी राजाला आज चांगला क्षण आहे. कारण एक 2-3 दिवस तरी मित्रांनो पाऊस नव्हता आणि आज अचानक सकाळचा पाऊस आलेला आहे. मित्रांनो, आपण आता रोडवर आलो आहोत, दाभोळे गावामध्ये. आणि ह्या ठिकाणी पावसाने आगमन बऱ्याच प्रमाणात केलेलं आहे. काही ठिकाणी लागतो, काही ठिकाणी लागत नाही. आता इथेच जवळच एक शेती आहे, भेटते काय बघूया आपण कशा प्रकारे शेती चालू आहे ती. कदाचित आपल्याला नांगरणी करताना वगैरे पाहायला भेटलं किंवा लावणी लावताना.
नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ चांगला होईल आणि तुमचाही प्रतिसाद हा चांगला भेटणार आहे मला. मित्रांनो इथे नांगरणी करून झालेली आहे आणि खालच्या बाजूला बघा एक साईड काहीतरी तरवा लावलेला आहे की तरवा हाय अजून. तर बघा आजूबाजूचं वातावरण बघा मित्रांनो, आता पूर्ण क्लायमेट चेंज झालंय. सुंदर असे क्लायमेट बघा मित्रांनो. एक अर्धा पाऊण तास लागून गेला पाऊस, पण आता बघा क्लायमेट पूर्ण खाली करून टाकला आहे आणि ढगाळ वातावरण आहे. पण पाऊस आज हा बहुतेक लागणार आहे, कारण 28-29 तारीखला बातम्यामध्ये पण दिलेलं होतं की पाऊस जास्त प्रमाणात आहे कोकण किनारपट्टी साईड किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये. चला बघूया अजून किती पाऊस आपल्याला आज पाहायला भेटतो तो. तर मित्रांनो पुन्हा एकदा पावसाने सुरुवात केली आहे जोरात आणि मुसळधार पाऊस असा सुरुवात झालेली आहे. बघू शकता तुम्ही. थांबतोय येतोय. मित्रांनो एकदम मोठा पाऊस येतो, परत शांत होतो. काळोख केलेलं आहे, ढगाळ वातावरण आहे, म्हणजे आजचा दिवस तरी दिवस रात्र पाऊस लागत राहणार. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, चॅनल असं नक्की सबस्क्राईब करा. आणि आपला शेतकरी राजा जो नांगरणी करतानाच व्हिडिओ आपल्याला भेटला नाही, कारण पाऊस पण जोरदार होता. आणि नक्कीच आपण शेतकरी राजाचा शेती करताना किंवा नांगरणी करताना किंवा लावणी लावताना तो नक्कीच सेपरेट असा व्हिडिओ करू आपण. चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.